सुरुवात झालेली आहे। आचारसंहितेच्या नियमानुसार आता प्रशासन कारवाई करणार आहे। रायगडमध्ये आचारसंहिता लागल्याने काही ठिकाणी आता बॅनर काढायला सुरुवात देखील झालेली आहे। आजपासून आचारसंहिता राज्यात लागू झालेली आहे। 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे। सर्व ॲडव्होकेट सरकारचे सर्व सुप्रीम कोर्टामध्ये सबमिशन झालं। मान्य देवेंद्रजींनी त्या ठिकाणी स्वतः लक्ष घातलं आणि सुप्रीम कोर्टमध्ये 27% आरक्षणाने ज्या निवडणुका व्हाव्या याकरता या ठिकाणी सरकारने बाजू मांडली आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने 27% आरक्षणासहित ओबीसीच्या आरक्षणासहित या निवडणुकीला परवानगी दिली। मला या गोष्टीचं दुःख आहे की उद्धव ठाकरेजीचं सरकार असताना ओबीसीचं 27% आरक्षण गेलं होतं। मी जेव्हा आंदोलन केलं तेव्हा मला जेलमध्ये टाकण्यात आलं, पण आज मला अभिमान आहे, आनंदही आहे की 27% ओबीसी आरक्षणासहित या निवडणुका होते आहे। मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आभार मानतो की त्यांनी 27% ओबीसी आरक्षणाकरता जो लढा सुप्रीम कोर्टामध्ये लढला तो या ठिकाणी पूर्ण झाला आणि आज या राज्यामध्ये निवडणुका होत आहे। जे जे उमेदवार लढणार आहे त्या सर्व उमेदवारांना मी शुभेच्छा देतो आणि या निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा अनेक दिवसापासून ज्या निवडणुका थांबल्या होत्या त्या निवडणुका होणार आहे आणि आमच्या राज्यामधले मोठ्या प्रमाणावर नगरपालिका नगरपंचायतचे नगराध्यक्ष म्हणजे या महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासाला शहरी विकासाला जे स्थानिक पंचायतच्या माध्यमातून विकासाला एक न्याय मिळणार आहे। अनेक दिवसापासून 4-4, 5-5, 7-7 वर्षापासून जनप्रतिनिधी नसल्यामुळं नगरपालिकेला नगराध्यक्ष आणि नगरपंचायतला नगराध्यक्ष नसल्यामुळं मोठ्या प्रमाणावर स्थानिक विकासाच्या अडचणी होत्या। सर्व 4 तिथे प्रशासकाकडे होते, त्यामुळं मोठ्या प्रमाणावर जनतेचं म्हणणं त्या ठिकाणी पूर्ण होत नव्हतं। पण आता जे नगराध्यक्ष आणि नगरपालिका सदस्य निवडून येतील, एक प्रगल्भ लोकशाही, एक स्थानिक लेवलला ज्या पद्धतीचं काम व्हायला पाहिजे, सरकारने केंद्र सरकार राज्य सरकार माननीय प्रधानमंत्री मोदींचं आणि राज्याचं देवेंद्र फडणवीस सरकार डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या सर्व नगरपालिका नगरपंचायतचा विकास करण्याकरता या ठिकाणी जे जनप्रतिनिधी निवडून येतील एक प्रचंड मोठा एक विकासाचा एक पर्व या ठिकाणी सुरू होईल। विरोधकांनी यावर आक्षेप घेतलेला आहे। विरोधकांचं म्हणणं आहे की आम्ही मतदार याद्यांमधील घोळ सांगतो, मात्र निवडणुकीच्या तारखा जाहीर का केल्या जातात? हे लोक खोटारडेपणा करतात आहे। मी सकाळी सांगितलं की ज्या निवडणुकीवर लोकसभेची ज्या मतदार यादीवर लोकसभेची निवडणूक झाली, ज्या मतदार यादीवर महाविकास आघाडीचे 31 खासदार निवडून आले, ज्या मतदार यादीवर उद्धव ठाकरेचे खासदार निवडून आले, तीच मतदार यादी विधानसभेला होती। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।